महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा वाद अद्यापही थांबलेला नाही. चंद्रहार पाटील यांनी आज लाक्षणिक उपोषण केले आणि कुस्ती प्रश्नावरती या स्पर्धांच्यावरती काही प्रश्नचिन्ह आहेत ते त्यांनी उपस्थित केलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी आज लाक्षणिक उपोषण करत सरकारचं याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्याशीच आपण या संदर्भात आहे ते संवाद साधणार आहोत. काय सांगाल? खरं तर आंदोलन करण्याची वेळ एका पैलवानावरती आले. खरं आज महाराष्ट्रामध्ये जर ह्या वर्षीचा विचार केला 2025चा, तर ह्या वर्षी 4 महाराष्ट्र केसरी ह्या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. जे 4 वर्षात 4 व्हायला पाहिजेत ते एका वर्षात 4 महाराष्ट्र केसरी होणार आहेत. काही 2 संघटनांच्या वादामुळं हा प्रसंग आपल्या महाराष्ट्राला बघायला मिळतोय. खरं तर कुस्ती म्हणलं तर महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. आपण संस्कृती म्हणून कुस्ती बघतो. आज अनेक छत्रपती शिवाजी महाराजांपासून कुस्ती हा खेळ चालत आलेला आहे. संभाजी महाराजांचा आज छावा पिक्चर प्रदर्शित झालेला आहे. कुस्तीचा उल्लेख त्यावेळेपासून येतोय. भारताला पहिलं ऑलिम्पिकमधलं वैयक्तिक खेळ प्रकारातलं कुस्तीमध्ये मेडल मिळालं आहे आदरणीय खशाबा जाधव यांच्या रूपानं. पण त्या कुस्तीची हेळसांड या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. आज पैलवानांच्यावर अन्याय कशा पद्धतीने होतोय. आर्मीच्या पैलवानांनी खेळायचं नाही. आर्मीचा पैलवान काय अतिरेक वाटतो का तुम्हाला सगळ्यांना? मग ह्या स्पर्धेत खेळा तर त्या स्पर्धेत खेळून द्यायचं नाही. पैलवानांवरती प्रेशर आणायचं. पैलवान प्रेशरमध्ये येऊन कुस्ती करू शकत नाही. फ्री माइंड जेवढा राहील त्या पद्धतीने तो कुस्ती करू शकतो. पैलवानांची चाललेली ही हेळसांड कुठंतरी थांबावी. शासनाने यात लक्ष घालावं. कारण शासन आज आम्हाला पेन्शन देते. महाराष्ट्र केसरी, हिंद केसरींना, अनेक खेळाडूंना, अर्जुनवीर असतील, ऑलिम्पिकवीर असतील, सर्वांना सरकार पेन्शन देते. मग हे काम सरकारचं आहे. सरकारने हा हस्तक्षेप करून ह्या दोन्ही संघटना एक होत असतील तर बघून, नाहीतर मग शासनाची कमिटी नेमून या महाराष्ट्र केसरी असतील, अन्य स्पर्धा असतील पार पाडाव्यात अशी माझी विनंती आहे. एक राज्य, एक खेळ, एक संघटना ही खरं सक्ती प्रत्येक खेळावर जर शासनानं केली तर ही 5 मिनिटाचं काम आहे सगळं थांबायचं. एक राज्य, एक खेळ आणि एक संघटना ही शासनानं निविदा काढावी, GR काढावा आणि प्रत्येक खेळाला हा सक्तीचा GR करावा. त्या पद्धतीने इथनं पुढचं कामकाज चालेल म्हणून जर केलं तर हे सर्व थांबायला, प्रत्येक खेळामधली कीड लागली थांबायला 5 मिनिटाचा वेळ लागेल. परिषद आणि महासंघ या सगळ्या राजकारणामध्ये पैलवान भरडला जातोय. 100% पैलवान भरडला जातोय. परवा काहीतरी मी ऐकायला मिळालं मला सर्वांच्या माध्यमातून की महेंद्र गायकवाडला जी बोलेरो गाडी होती ते तिथं बोलवून त्याला दिलेली नाही. मग हे आता पैलवान भरडला जातो. जी बक्षिसापासून वंचित राहतोय. शिवराज राक्षीचं परवा बघितलं तुम्ही काय कशा पद्धतीनं झालं, काय त्याच्याबद्दल कसा अन्याय झाला. त्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये पैलवानच भरडला जातोय. संघटना दोन्ही बाजूला त्याच्या बाजूला व्यवस्थित आहेत. कुठल्याही संघटनेला माझा विरोध नाही, संघाला विरोध नाही, परिषदेला विरोध नाही. पण महाराष्ट्र केसरी गदेची जी गरिमा असते ती राहते का? मग त्याच्यामध्ये पैलवान भरवला जातोय आणि 4 वर्षात 4 महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजेत. ते एका वर्षात 4 महाराष्ट्र केसरी होणार यावर्षी. त्यामुळे ती महाराष्ट्र केसरीची किंमतच कमी केलेली आहे यांनी. कुस्ती हा खेळ प्रकार आहे पण महाराष्ट्र केसरी ह्या पदाचा ह्यांनी खेळ लावलेला आहे सर्वांनी. पण जो वाद झाला त्या वादावरती आता पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक समिती नेमली गेलेली आहे. शिवराज राक्षेवरती जो अन्याय झाला त्या संदर्भातली ही समिती चौकशी करणार. समितीची गरज नाही. मी म्हणतो सर्वांनी डोळ्यानं बघितलंय शिवराज राक्षे पडलेला नाही. एकही त्याचे 30% भाग फक्त मॅटला टेकलेला होता. त्यामुळे या समितीची गरज नाही मला वाटते. डोळ्याला दिसतंय. आज फक्त माझं एवढं म्हणणं आहे की पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी आहे ही आपण बदलू शकत नाही. तो 2024चा महाराष्ट्र केसरी राहणारच. फक्त शिवराज राक्षेवर ज्या काही बंदी अटी घातलेल्या आहेत त्या शिथिल कराव्यात. त्याच्या अन्यायातनं तो अन्याय झालेला आहे पण त्यातनं तो पुढे मार्ग काढेल. पण 3 वर्ष जर त्याच्यावर बंदी घातली तर ते मला वाटत नाही की परत 4थ्या वर्षी महाराष्ट्र केसरी होईल. म्हणजे कुस्तीतनंच तो बाजूला जाईल असं वाटतं. कुस्तीतनं 100% हा त्यातनं मला वाटतं निवृत्तच होईल. आणि 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर शासनाची थेट DYSP म्हणून नियुक्ती आहे. आजच्या दिवसापर्यंत त्यानं 3 DYSPची पोस्टपर्यंत नियुक्ती झाली असती पण त्यापासून तो वंचित राहिला. आज पुढच्या वर्षी तयारी करून खेळायला म्हटलं तर पुढच्या वर्षी तेव्हा बंदी आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्याचे उद्ध्वस्त करण्याचं काम त्या पंचानं 5 सेकंदात केलेलं आहे. म्हणून मी जे स्टेटमेंट केलेलं होतं की आज मी त्या स्टेटमेंटवर ठाम आहे. त्या पंचाला गोळ्या घालून ठार मारला पाहिजे शिवराज राक्षेनं. आजही त्या गोष्टीवर मी ठाम आहे. कारण एका पंचाच्या चुकीमुळे त्याच्या आयुष्याचं बरबादी झाली. खरं तर रोहित पवार सुद्धा आता कुस्ती स्पर्धा या निमित्ताने घेत आहेत. मग त्यांना काय सांगाल? मला रोहित दादांच्या विषयी आदर आहे. माझे चांगले मित्र आहेत. अनेक वेळा आम्ही भेटलोय. अनेक वेळा त्यांनी माझ्यासाठी मदतही केलेली आहे. पण माझं म्हणणं आहे की 2024चा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज मोहोळ झाले सर्वांनी आपण मान्य करूया आणि 2025चा विचार करूया. पुढचा विचार करूया. डिसेंबरमध्ये कोण स्पर्धा घेणार, काय होणार, डिसेंबरचा 2025चा महाराष्ट्र केसरी आपण तयार करू. त्यासाठी भरघोस बक्षिसाची रक्कम जाहीर करू. म्हणजे कुस्ती आज क्रिकेटमध्ये का सर्वजण क्रिकेटला का प्राधान्य देतात. क्रिकेटची बक्षिसं बघितल्यानंतर सगळेजण नवीन पिढी आहे ती क्रिकेटकडे आकर्षित होते.
आज कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरीला 1 कोटी रुपये बक्षीस जाहीर करा ना आयोजकांनी. कुठलाही आयोजक असू दे, मग त्याने 1 कोटी रुपये बक्षीस जाहीर केलं तर कुस्ती क्षेत्राकडे येणाऱ्यांची संख्या वाढेल. 1 कोटी रुपये त्या महाराष्ट्र केसरीला जर मिळाले तर त्याला जर त्या नावावरती पैसे ठेवले तर 1 ते 1.5 लाख रुपये त्याला महिन्याला पेन्शन किंवा मानधन स्वरूपात मिळतील. आयुष्यभर त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला सुद्धा पैसे मिळतील. ते आज अनेक महाराष्ट्र केसरी आहेत की जे शेतामध्ये काम करत आहेत. एक महाराष्ट्र केसरी आमचे वॉचमन म्हणून काम करतात. खरं उमेदीच्या काळामध्ये वयाच्या लहान वयापासून 15-20 वर्ष ते महाराष्ट्र केसरी पदापर्यंत पोचायला 50 ते 60 लाख रुपये खर्च करून 10-15 वर्ष आयुष्यातली खर्च करून तो तिथं पोचतो. म्हणजे एक पोचत नाही, 100 जण पोचतात आणि त्यातला एक महाराष्ट्र केसरी होतो. म्हणजे आपल्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव करण्यासाठी त्यांना पूर्ण उमेदीचा काळ खर्च केलेला असतो आणि शेवट उतारवयात त्याची हेळसांड होती. म्हणून जो आयोजक आहे, सरकारला माझी ही विनंती नाही, सरकारनं फक्त त्याला PSIची पोस्ट द्यावी, जशी 3 वेळा झाल्यानंतर DYSPची आहे त्या पद्धतीनं PSIची पोस्ट द्यावी आणि आयोजकानं त्याला 1 कोटी रुपये बक्षीस द्यावं. म्हणजे जो आयोजक, ज्याला आयोजनाला संधी पाहिजे तो मानसिक तयारी ठेवेल की बाबा महाराष्ट्र केसरीला आपल्याला 1 कोटी रुपये द्यायचे तर आपण ही स्पर्धा घेऊ. अशा पद्धतीची कुठेतरी चांगल्या पद्धती चालू करा. ही उगाच ह्याला खेळायचं नाही, त्याला खेळायचं नाही, बायकासारखा खेळ करू नका. कुस्ती मर्दाचा खेळ आहे, त्यामुळे असले धंदे या कुस्ती क्षेत्रामध्ये करू नका. ही चालणार नाही जास्त दिवस. या 2 संघटनांनी लवकरात लवकर येऊन मिटवावं आणि एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी. शासनाने यावरती आता कंट्रोल ठेवावा असं तुम्ही म्हणताय. कुणा कुणाची या संदर्भात आता तुम्ही भेट घेणार? ह्या शासनाचंच हे काम आहे. मी म्हणेन शासन आम्हाला पेन्शन देते, कुठली संघटना देत नाही आम्हाला पेन्शन. खर्च शासन पैलवानांच्या वरती करते नाही. मला शासनाबद्दल तक्रार नाही. आजपासून मी 1 तारखेपर्यंत सर्व म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांच्यापासून आम्ही वरती माझं म्हणणं मांडण्यासाठी 30 तारखेपर्यंतचा वेळ देतोय. 1 तारखेपासून मी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब ह्या 5 प्रमुख नेत्यांना भेटून माझे म्हणणं मांडणार आहे. आणि खरं त्यांनी सुद्धा जर नाही ऐकलं तर मी मंत्रालयाच्या पुढं आमरण उपोषण करणार. कुस्तीसाठी माझा जीव गेला तरी चालेल, पण मी मंत्रालयापुढं आमरण उपोषण सर्व महाराष्ट्रातील पैलवान घेऊन तिथं बसणार उपोषणाला. पण तिथनं पुढे काय होईल ते सरकार जबाबदार त्या गोष्टीला. गदा परत देण्याचा इशारा सुद्धा तुम्ही दिला होता. आज जर मी मुंबईमध्ये जर उपोषणाला बसलो तर माझ्यासारखे 25 गदा तिथं येणार आहेत. 25 महाराष्ट्र केसरीच्या गदा तिथं टेबलवरती ठेवणार आहोत आम्ही. आणि ह्या सरकारनं परत जमा करून घ्या ही विनंती करणार आहे. कारण त्या गदीची तुम्ही किंमत ठेवणं झालं आहे. एकेका वर्षात 4-4 महाराष्ट्र केसरी घेऊन जर तुम्ही त्या गदीची किंमत ठेवणार नसला तर आम्हाला ती घरातसुद्धा ठेवायची नाही. तुमच्या कार्यालयात ठेवा, सरकारने ती जमा करून घ्यावेत. नक्कीच चंद्रहार पाटील या संदर्भात आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. जर या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली नाही आणि हा वाद मिटवला नाही तर मात्र मंत्रालयासमोर आंदोलन करू आणि महाराष्ट्राची केसरीची जी गदा आहे ती सरकारला परत करू. माझ्यासारखे अनेक पैलवान ही गदा परत करतील अशा पद्धतीचा इशारा चंद्रहार पाटील देताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता सरकार या सगळ्या वादावरती काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलचा, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, सांगली.